नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या गणित सेतूवर. आज आपण असा चॅप्टर चालू करतोय जो 12वीचा गणिताचा पाया असणार आहे आणि जो चॅप्टर तुम्हाला हसत खेळत 8 मार्क मिळवून देऊ शकतो. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. अनेकांना वाटतं गणित म्हणजे फक्त आकडेमोड, पण आज आपण शिकणार आहोत गणितातला विचार कसा करायचा. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये अँड, ऑर, इफ, देन हे जर समजत असेल तर समजा हे तुम्हाला 8 मार्क्स मिळालेच. चला तर मग वही पेन काढा आणि सुरुवात करूयात मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरला. मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर शिकण्या अगोदर स्टेटमेंट कशाला म्हणतात तर ते बघणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूयात पहिल्या पॉइंट पासून. स्टेटमेंट. मग स्टेटमेंट कशाला म्हणायचं बघा. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं, तर त्याची व्हॅल्यू एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजे ती गोष्ट खरी तरी असणार आहे किंवा खोटी असणार आहे, या दोन्हींपैकी. पण तीच गोष्ट एका वेळेस दोन्ही नसणार नाही, म्हणजे ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे अशी होणार नाही, तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता 7 इज अ नॅचरल नंबर. मग 7 इज अ नॅचरल नंबर हे सेंटेन्स आहे. मग हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही हे बघायचं आपल्याला. मग 7 नॅचरल नंबर आहे का तर हो, 7 नॅचरल नंबर आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे. हे स्टेटमेंट काय झालं, ट्रू झालं. पण हे स्टेटमेंट एकाच वेळेस ट्रू आणि फॉल्स येणार नाही, तर त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट म्हणतो. आता सेकंड बघा. सेकंड काय दिले, इट इज अ ब्ल्यू कलर. आता हे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे, तर हे सेंटेन्स कसं आहे बघा. इट इज अ ब्ल्यू कलर म्हणजे तो ब्ल्यू कलर आहे, पण हे प्रत्येक ठिकाणी शुअर होणार आहे का नाही. एखाद्या वेळेस ब्लू असू शकतो, एखाद्या वेळेस रेड असू शकतो. म्हणजे अशा टाईपचे सेंटेन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ओपन सेंटेन्स म्हणतात. हे जे स्टेटमेंट झालं तर ते ओपन सेंटेन्स झालं. हे स्टेटमेंट येणार नाही, हे काय झालं, ओपन सेंटेन्स झालं. आता आपण स्टेटमेंट कशाला म्हणतात हे पाहिलं, पण कोणते सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात तर हे आपल्याला बघायचंय. कारण तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला येतो की दिलेलं स्टेटमेंट हे स्टेटमेंट आहे की नाहीये. मग आता आपल्याला काय करायचं बघा, बघूया. पहिल्यांदा आता मी सांगितलं तुम्हाला ओपन सेंटेन्स. जे कोणते ओपन सेंटेन्स असतात तर ते कधीच स्टेटमेंट येत नाही. जसं की इट इज अ ब्ल्यू कलर हे जे सेंटेन्स होतं तर ते काय ओपन सेंटेन्स आहे. मग ओपन सेंटेन्स हे कधीच स्टेटमेंट नसतं. त्याच्यानंतर इम्परेटिव्ह असतील, इंटरोगेटिव्ह असतील, म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतील जिथं प्लीज, ऑर्डर किंवा कमांड अशा टाईपचे वर्ड्स यूज केलेले असतील तर ते सुद्धा स्टेटमेंट मध्ये येणार नाही. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे असतात, उद्गारवाचक वाक्य असतात, तर ते सुद्धा वाक्य हे स्टेटमेंट मध्ये येत नाही. जिथं तुम्हाला ऑर्डर दिलेली असते किंवा क्वेश्चन विचारलेला असतो तर त्या क्वेश्चन मध्ये म्हणजे मग डब्ल्यूएच क्वेश्चन्स असू दे किंवा व्हर्बल क्वेश्चन्स असू दे, तर ते क्वेश्चन सुद्धा स्टेटमेंट असत नाही. त्यामुळे ही नोट लक्षात ठेवा की ओपन सेंटेन्स, इम्परेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. ते काय असणार आहे, सेंटेन्स असणार आहेत, पण ते स्टेटमेंट येणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. एखादं स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करतात तर ते बघूयात बघा. एखादं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असते आणि ती डिनोट करतात कॅपिटल टी ने डिनोट करतात. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर कॅपिटल टी घेतो आणि जर त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असेल तर कॅपिटल एफ ने डिनोट करतो. मग आता बघा की दोन स्टेटमेंट आपण घेतलेले तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आता फर्स्ट स्टेटमेंट काय बघा, रूट 2 इज अ रॅशनल नंबर. हे स्टेटमेंट दिलं तुम्हाला की रूट 2 इज अ रॅशनल नंबर. मग रूट 2 रॅशनल आहे का तर नाही, रूट 2 काय असतो, इरॅशनल असतो. त्यामुळे हे काय झालं, स्टेटमेंट फॉल्स झालं आणि फॉल्स झाल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, कॅपिटल एफ ने डिनोट करणार. नेक्स्ट स्टेटमेंट आहे बघा, नागपूर इज इन अ महाराष्ट्र. नागपूर हे महाराष्ट्रामध्ये आहे असं स्टेटमेंट झालंय. मग नागपूर महाराष्ट्रामध्ये येतं का, हो येस, नागपूर हे काय आहे महाराष्ट्रामध्ये येतं. त्याच्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, स्टेटमेंट कसं झालंय, ट्रू झालेलं आहे, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, कॅपिटल टी. अशा पद्धतीनं ट्रूथ व्हॅल्यू प्रत्येक स्टेटमेंटची आपण फाइंड करत असतो. हे जे स्टेटमेंट्स असतात हे स्टेटमेंट्स दोन टाइप मध्ये डिवाइड केले जातात. पहिला टाइप असतो तो सिंपल स्टेटमेंट आणि सेकंड टाइप असणार तो कंपाऊंड स्टेटमेंट. मग सिंपल स्टेटमेंट कशाला म्हणायचं की असे जे स्टेटमेंट असेल की ते जे आपण 2 किंवा 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकत नाही अशा स्टेटमेंटला सिंपल स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे त्याला साधं वाक्य आपण साधं स्टेटमेंट असं म्हणू शकतो. आता बघा डेफिनेशन काय असते त्याची, अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इनटू द 2 or more पार्ट्स, त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल बघा,
टू इज अ प्राईम नंबर. साधं वाक्य. ह्या वाक्याला आपण ह्या स्टेटमेंटला आपण डिवाइड करू शकत नाही 2 किंवा 3 पार्ट्स मध्ये, त्याचा अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकत नाही, तर त्याला म्हणणार आहे आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतात. मग टू इज अ प्राईम नंबर हे सिंपल स्टेटमेंट झालं. आता नेक्स्ट बघा कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की एखादं वाक्य जर असेल तर किंवा एखादं स्टेटमेंट जर असेल तर ते स्टेटमेंट आपण अर्थपूर्ण वाक्यात 2 किंवा 3 वाक्यात तयार करू शकतो, तर त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. बघा स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर सिंपल स्टेटमेंट. 2 किंवा 3 सिंपल स्टेटमेंट्स एकत्र केल्यानंतर जे कोणतं स्टेटमेंट तयार होतं तर त्याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. मग फॉर एक्झाम्पल बघा 2 इज अ इवन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता हे दोन्ही वाक्य कोणत्या कनेक्टिव्हनं जोडलेले आहेत बघा, तर अँड हे कनेक्टिव्ह इथे यूज केले, कनेक्टिव्ह हे यूज केलंय अँड, आणि काय केलं की दोन वेगवेगळे सिंपल स्टेटमेंट आहेत तर त्यांचं कॉम्बिनेशन घेतलंय आणि त्याच्यापासून आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं. जर आपण हा अँड शब्द साईडला ठेवला तर दोन आपल्याला स्टेटमेंट मिळतील बघा. 2 इज अ इवन नंबर हे पहिलं स्टेटमेंट मिळालं आणि दुसरं काय मिळालं 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर, हे दोन स्टेटमेंट मिळाले आणि हे दोन्ही स्टेटमेंट कसे झाले सिंपल स्टेटमेंट आहेत. आणि ह्या सिंपल स्टेटमेंटला अँड ह्या शब्दाला जोडला आणि नवीन स्टेटमेंट तयार झालं आणि ते जे तयार झालेलं स्टेटमेंट होतं त्यालाच आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. नेक्स्ट पॉइंट आहे कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे काय की दोन गोष्टींना जोडणारा जो ऑब्जेक्ट असणार आहे तर त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. मग आता मॅथ्स मध्ये आपल्याला 5 कनेक्टिव्हचा स्टडी करायचा आहे. पहिलं कनेक्टिव्ह असणार आहे अँड, दुसरं असतं ऑर, त्याच्यानंतर इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट, अशा प्रकारच्या 5 कनेक्टिव्हचा आपल्याला स्टडी करायचं आहे. मग पहिलं असतं ते अँड आहे बघा. अँड म्हणजेच काय असणार आहे मॅथ्स मध्ये आपण म्हणणार आहे कंजंक्शन म्हणतो. म्हणजे दोन स्टेटमेंट जे असतील तर ते दोन स्टेटमेंट ज्यावेळेस अँड ह्या शब्दाने जोडलेले असतील तर त्यावेळेस आपण त्याला कंजंक्शन म्हणतो. आणि कंजंक्शन दाखवताना बघा पी कॅप क्यू असं दाखवतात आणि रीड करताना कसं म्हणतात तर पी कंजंक्शन क्यू असं रीड केले जातं. म्हणजे कंजंक्शन कधी असणार आहे की ज्या वेळेस दोन स्टेटमेंट आपण अँड न जोडणार आहे तर त्यावेळेस तिथे काय वापरणार आपण कंजंक्शन वापरतो. मग आता बघा एक नोट दिली आहे तुम्हाला की द कंजंक्शन पी कंजंक्शन क्यू इज सेड टू बी अ ट्रू इफ अँड ओनली पी अँड क्यू आर ट्रू. म्हणजे दोन स्टेटमेंट दिलेले असतील, दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल त्यांची ट्रूथ व्हॅल्यू तरच ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे, अदरवाइज कंजंक्शन काय येणार आहे फॉल्स येणार आहे. हे महत्वाचं काय आहे तर तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करायला येतो 2 मार्कासाठी. जर छोटा असेल तर 2 मार्कासाठी आणि कॉम्प्लिकेटेड जर असेल तर 3 ते 4 मार्कासाठी ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करायला येणार आहे. त्यामुळं हे स्टेटमेंट महत्वाचं आहे आणि हे व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्यावेळेस कंजंक्शन आपण बघतोय तर त्या कंजंक्शन मध्ये कंजंक्शनची व्हॅल्यू ट्रू कधी येणार आहे जर दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू असेल त्यावेळेस. आता आपण बघूयात कंजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करायचा ते. ज्यावेळेस दोन स्टेटमेंट दिलेले असतील तर त्यावेळेस पहिलं जे स्टेटमेंट असणार आहे तर त्याला आपण पी कन्सिडर करतो, सेकंड स्टेटमेंट आहे त्याला क्यू कन्सिडर करतो आणि लास्टला आहे ते कंजंक्शनची व्हॅल्यू काढतो. अशा पद्धतीने 3 कॉलम मध्ये हा टेबल आपण कन्स्ट्रक्ट करतो ज्यावेळेस तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले असतील त्यावेळेस. मग ज्यावेळेस दोन स्टेटमेंट दिलेले असतील तर त्यावेळेस पहिला जो कॉलम असणार आहे हा पी साठीचा तर तिथं पहिल्यांदा 2 ट्रूथ व्हॅल्यू घेतो आणि नंतरच्या 2 असतील तर त्या फॉल्स घेतो. मग आता पहिला ट्रूथ बघा 2 ट्रू घेतल्या, नंतरच्या काय केल्या 2 फॉल्स घेतल्या. आता काय करायचं क्यूच्या काढताना दोन्ही व्हॅल्यू अल्टरनेट घ्यायच्या. म्हणजे इथं काय केलेलं आपण 2-2 चे सेट तयार केलेले, 2 वेळा ट्रू लिहिली 2 वेळा फॉल्स लिहिली. आता अल्टरनेट घेणार आहे, इथं 2 वेळा टी घेतलेला त्यामुळे एकदाच आता इथं टी घेणार आहे. नेक्स्ट काय करायचं फॉल्स 2 वेळा घेतलेला म्हणून एकदा फॉल्स लिहिला, परत अगेन तेच प्रोसिजर करायची टी आणि एल. ह्या झाल्या क्यूच्या व्हॅल्यू. आता सोपं आहे बघा कंजंक्शनचा टेबल खूप सोपा असतो. आता कंजंक्शन साठी काढताना मग अशी मी एक नोट तुम्हाला सांगितलेली की पी कंजंक्शन क्यू ची व्हॅल्यू ट्रू तेव्हाच येते ज्यावेळेस पी आणि क्यू दोन्ही काय पाहिजेत आपल्याला ट्रू लागतात. मग आता ट्रू कधी आहे बघायचं फक्त. मग पी आणि क्यू दोन्हीच्या पण व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत अख्ख्या टेबल मध्ये तर इथं फर्स्टला आहेत म्हणजे हे काय झालं ट्रू व्हॅल्यू आली. मग बाकीच्या व्हॅल्यू काय असणार आहेत बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स असणार. म्हणजे हे झालं एफ, इथं झालं एफ आणि इथं झालं एफ. म्हणजे कंजंक्शन मध्ये फक्त हे जे पहिली लाईन असणार आहे ह्या फर्स्ट मध्येच फक्त काय येतं ट्रू व्हॅल्यू येते, अदरवाइज बाकी ठिकाणी काय येणार आहे फॉल्स येणार आहे. एवढा सोपा आहे ट्रूथ टेबल फाइंड करायला. नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. जर दोन स्टेटमेंट और ह्या शब्दाने जोडलेले गेले असतील तर त्याला डिसजंक्शन म्हणतात. ते लिहिताना डिनोट करताना पी डिसजंक्शन क्यू असं लिहितात आणि
रीड करताना पी ऑर क्यू किंवा पी डिस्जंक्शन क्यू असं रीड केलं जातं. मग आता जसं आपण कंजंक्शन मध्ये बघितलेलं की दोन स्टेटमेंट पी आणि क्यू दोन्हीच्या व्हॅल्यू जर ट्रू असतील तरच कंजंक्शन काय येत होतं, ट्रू येत होतं. त्याच पद्धतीनं डिस्जंक्शन मध्ये जर पी आणि क्यू दोन्हीच्या व्हॅल्यू फॉल्स असतील तर तिथे डिस्जंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आता डिस्जंक्शनचा ट्रूथ टेबल बघूया. पहिल्यांदा आपण काय करतो, पीचं फर्स्ट स्टेटमेंट जे असणार आहे तर त्या स्टेटमेंटमध्ये पहिल्यांदा दोन्ही व्हॅल्यू ट्रू लिहून घेतो. मग हे झालं दोन्ही ट्रू, नंतरच्या दोन्ही येणार आहेत त्या फॉल्स येणार आहे. आता क्यू साठी काय करतो, अल्टरनेट घेतो. मग एकदा टी घेणार, एकदा एफ घेतला, परत टी घेतला आणि नंतर एफ घेतला. आता पी डिस्जंक्शन क्यू फाइंड करायचंय. मग पी डिस्जंक्शन क्यू कधी येतं की ज्यावेळेस पी आणि क्यू दोन्हीच्या व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर फॉल्स असणार आहे, अदरवाईज राहिलेल्या व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग दोन्ही फॉल्स कुठे आहेत बघूयात. इथं झालं ट्रू ट्रू, हे येणार नाही, हे ट्रू फॉल्स आहे, हे फॉल्स ट्रू आहे आणि इथं काय येणार आहे, फॉल्स फॉल्स आहे. मग दोन्ही फॉल्स फॉल्स असेल तर ते त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, इथं फॉल्स येणार आहे. मग ही फॉल्स झाली तर राहिलेल्या बाकीच्या व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू 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 येणार आहे. त्यामुळे डिस्जंक्शन कुठं आले बघा, हे फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, बाकीचा ट्रूथ टेबल तुमच्या लक्षात आहे की दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर डिस्जंक्शन फॉल्स येणार आहे आणि दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर कंजंक्शन ट्रू येणार आहे. नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे कंडिशनल, त्यालाच इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतात. ज्यावेळेस दोन स्टेटमेंट असतील ते जर इफ आणि देन जर जोडलेले असतील तर त्याला तिथं म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणलं जातं. मग आता बघा की ते डिनोट करताना बारनं डिनोट केलं जातं किंवा लाईननं डिनोट केलं जातं आणि त्याला रीड करताना पी इम्प्लाइज क्यू असं रीड करतात किंवा इफ पे देन क्यू, म्हणजे जर पी असेल तरच क्यू तिथं स्टेटमेंट येणार आहे. मग आता बघा ट्रूथ टेबल काढण्यासाठीची महत्वाची नोट काय आहे तर द कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज अ फॉल्स इफ पी इज अ ट्रू अँड क्यू इज फॉल्स. म्हणजे जर पी ट्रू असेल आणि क्यू जर फॉल्स असेल तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार आहे, अदरवाईज ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे. त्या कंडिशनल साठी ट्रूथ टेबल फाइंड करूया. पहिल्यांदा आपण दोन्ही व्हॅल्यू ट्रू ट्रू घेणार आहे आणि नंतरच्या दोन घेतो त्या फॉल्स फॉल्स घेतो. आता क्यूच्या काढताना अल्टरनेट घेणार, पहिली ट्रू नंतर फॉल्स परत ट्रू आणि नंतर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. मग कंडिशनल नुसार काय आहे ते बघा की जर फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे पी ची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यू ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर हे कंडिशनल स्टेटमेंट काय येतं, फॉल्स येतं, अदरवाईज काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजेच पहिल्याची ट्रू व्हॅल्यू पाहिजे आणि दुसऱ्याची फॉल्स पाहिजे तर तिथं फॉल्स येणार आहे. मग इथं बघा फर्स्ट ट्रू आहे सेकंड ट्रू आहे म्हणजे इथं काय येणार आहे, हे ट्रू येणार आहे. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर इथं फॉल्स येणार. नेक्स्ट फॉल्स ट्रू ही ट्रू येणार आणि फॉल्स फॉल्स काय येणार आहे, ट्रू येणार आहे. अशा पद्धतीनं ट्रूथ टेबल ड्रॉ करायला. नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे डबल इम्प्लिकेशन किंवा त्याला बाय कंडिशनल असं पण म्हणतात. मग ज्यावेळेस दोन स्टेटमेंट्स इफ अँड ओनली इफ न जर जोडलेली असतील तर त्यावेळेस आपण बाय कंडिशनल हे कनेक्टिव्ह वापरतो. मग आता बाय कंडिशनल मध्ये रीड कसं केलं जातं तर बी पी बाय कंडिशनल क्यू असं रीड केलं जातं आणि डिनोट या पद्धतीने या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं डिनोट केलेलं असतं. मग त्याच्यासाठी नोट काय आहे बघा, ट्रूथ टेबल जर फाइंड करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण ही नोट वापरतो की बाय कंडिशनल स्टेटमेंट्स इज ट्रू इफ पी अँड क्यू हॅव द सेम ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेस पी आणि क्यू दोन्हीच्या पण ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर त्यावेळेस बाय कंडिशनल काय येणार आहे, ट्रू येणार आहे, अदरवाईज काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. त्या बाय कंडिशनल साठी ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात. पहिल्यांदा दोन्ही व्हॅल्यू ट्रू लिहिल्या, नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स लिहिल्या. आता अल्टरनेट लिहायच्या, पहिल्यांदा टी नंतर फॉल्स परत टी आणि नंतर एफ. मग आता हे लिहून घेतल्यानंतर आपण नोट मग अशी पाहिली होती की जर दोन्हीच्या व्हॅल्यू जर सेम येत असतील तर ती व्हॅल्यू ट्रू असणार आहे, अदरवाईज फॉल्स असणार आहे. मग आता इथं बघा पी पण ट्रू आहे आणि क्यू ची पण ट्रू आहे म्हणजे इथं व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहे. आता इथं दोन्ही ठिकाणी दोन्हीच्या व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे इथं व्हॅल्यू काय असणार आहे, ही फॉल्स असणार आहे आणि ही फॉल्स असणार आहे. आता लास्ट बघा दोन्ही फॉल्स आहेत, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू. आता इथं व्यवस्थित लक्षात घ्या कारण कधी कधी काय होतं की इथं आपण दोन्ही फॉल्स दिसतोय म्हणून ही व्हॅल्यू फॉल्स लिहून टाकतात. तर नोट मध्ये मी काय सांगितलेलं की जर दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असतील तर तिथं ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. त्यामुळे इथं जरी दोन्ही ठिकाणी फॉल्स असेल तर ही व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. लास्ट कनेक्टिव्ह आणि सर्वात सोपं कनेक्टिव्ह ते म्हणजे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे
जर फक्त तिथं ट्रू व्हॅल्यू असेल तर आपण फॉल्स करणार आहे आणि फॉल्स असेल तर ट्रू घेणार आहे. म्हणजे आपण त्या व्हॅल्यू फक्त अपोजिट घेतो, काहीच करत नाहीये. म्हणजे आता बघा निगेशन ऑफ अ स्टेटमेंट, एखादं निगेशन दाखवताना या पद्धतीने डिनोट केलं जातं. आणि आता नोट बघूयात बघा. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. याचा अर्थ काय, ज्यावेळेस आपण डबल निगेशन घेऊया तर त्यावेळेस ते स्टेटमेंट मिळणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही सेट चॅप्टर मध्ये कॉम्प्लिमेंट शिकलेला आणि कॉम्प्लिमेंट मध्ये आपण स्टडी केलेला, जर एखाद्या नंबरचा जर आपण डबल कॉम्प्लिमेंट घेत असेल तर तिथं तोच नंबर मिळत होता. त्याच पद्धतीनं जर निगेशन आपण एकाच स्टेटमेंटचं 2 वेळा निगेशन घेत असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे हीच व्हॅल्यू घेणार आहे. आता निगेशनचा ट्रूथ टेबल बघूयात. मग आता इथं पी चे स्टेटमेंट, एखादी पी स्टेटमेंट दिले तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर त्याचं निगेशन काय होणार आहे, ट्रू असेल तर काय घेतो आपण, फॉल्स घेतो. आणि त्याच पद्धतीनं जर पी ची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर त्याच्या निगेशनची व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. एवढा सोपा असतो निगेशन. निगेशन म्हणजे फक्त एवढंच करायचं, ट्रू असेल तर फॉल्स घेणार आहे आणि फॉल्स असेल तर ट्रू व्हॅल्यू घेणार आहे. आता आपण एक लास्ट नोट बघूयात, ज्या नोटवर तुम्हाला 1 ते 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात. मग आता जे आपण पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट घेत होतो, तर पी लाच काय म्हणतात तर हायपोथेसिस किंवा अँटीसिडेंट असं म्हणलं जातं. आणि क्यू जो असतो तर त्या क्यू ला कन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेन्स असं म्हणतात. मग प्रश्न तुम्हाला येतो की त्या दिलेल्या जे 2 स्टेटमेंट्स असतील तर त्या स्टेटमेंट मधला हायपोथेसिस कोणता आहे तर ते फाइंड करा किंवा कन्क्लुजन कोणतं आहे तर ते फाइंड करा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट असणार आहे तर त्या पहिल्या स्टेटमेंटला आपण हायपोथेसिस म्हणतो आणि सेकंड स्टेटमेंट जे असणार आहे तर त्या सेकंड स्टेटमेंटला कन्क्लुजन असं म्हणतो. हा होता मॅथमॅटिकल लॉजिकचा फर्स्ट पार्ट. भेटूयात सेकंड पार्ट मध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओची लिंक शेअर करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर गणित सेतूला आजच सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू.